देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। निवडणूक आयोगानं अजूनही लोकसभेची निवडणूक कशी होणार, आचारसंहिता केव्हापासून सुरू होणार हे सांगितलेलं नाही। त्यात राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे। बाकीचे मित्रपक्ष जे इंडिया आघाडीतील आहेत त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे। त्याआधीच भारतीय जनता पक्षानं अब की बार 400 पार ही घोषणा देऊन जवळपास 100 पेक्षा जास्त महत्त्वाच्या जागेवरील उमेदवारांची घोषणा त्या दिवशीच केली हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आता दिल्लीमध्ये 7 पैकी 7 जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाला यंदाची लोकसभा निवडणूक अख्ख्या भारतामध्ये सोपी जाते म्हणूनच ते अब की बार 400 पारची घोषणा देत आहे। परंतु दिल्लीत भाजपला या वर्षीची निवडणूक किंवा या वर्षीची लोकसभा 2024 ची लोकसभा निवडणूक एवढी सोपी ठरणार नाही। ते का तेच आपण हे या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेऊ। नेमकं दिल्लीचं समीकरण भारतीय जनता पक्षासाठी कसं आहे आणि विरोधकांना ते कसं सोयीस्कर आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा। गेल्या दशकभरात दिल्लीतील 7 पैकी एकही जागा न जिंकलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने यंदाच्या निवडणुकीत एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे। शनिवारी मागच्या म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्षातील जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले। त्यानुसार दिल्लीतील 7 पैकी आम आदमी पक्ष 4 तर काँग्रेस 3 जागांवरती निवडणूक लढवेल। इंडियन एक्सप्रेसच्या दिलेल्या वृत्तानुसार आम आदमी पक्ष नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली अशा 4 जागांवरती निवडणूक लढेल, तर काँग्रेस उत्तर पूर्व दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदनी चौक या 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे। दोन्ही पक्षांनी ज्या प्रकारे जागांची निवड केली आहे त्यासाठी उमेदवारांची जिंकण्याची क्षमता आणि सामाजिक समीकरण याशिवाय विविध घटकांचा विचार करण्यात आल्याचं दिसून येतं। याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे मतदार हे जवळपास एकसारखेच आहेत। या संदर्भात बोलताना आम आदमी पक्षाचे नेते म्हटले, गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता, त्याचा तोटा आम्हाला सहन करावा लागला। आम्हाला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही। त्यावेळी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची मतं विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला। मात्र आता आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे यंदा आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील। आम आदमी पक्षाने जागा वाटपादरम्यान त्यांच्या सरकारने 5 वर्षात केलेली कामं, त्यांच्या आमदारांना मिळणारा पाठिंबा तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता या आधारांवर जागांची मागणी केली, तर काँग्रेसनं अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मतदारांना डोळ्यासमोर ठेवत आपल्याला कोणत्या जागा पाहिजे त्याप्रमाणे जागांची मागणी केली। या संदर्भात बोलताना आम आदमी पक्षाचे नेते म्हणतात, सुरुवातीला काँग्रेसने 2019 लोकसभा निवडणुकीतील प्रदर्शनानुसार आम्हाला 2 जागांचा प्रस्ताव दिला होता। मात्र आम्ही त्यांच्याकडे 5 वर्षात केलेली कामे, आमच्या आमदारांना मिळणारा पाठिंबा, आम आदमी पक्षाने दिल्लीत स्थापन केलेली सत्ता आणि केजरीवाल यांची लोकप्रियता या आधारावरती आणखी जागांची मागणी केली। त्यानुसार आम आदमी पक्षाला 4 आणि काँग्रेसला 3 असं जागा वाटप दिल्लीमधलं निश्चित करण्यात आलं। 7 जागांचं हे जागा वाटप झालं। दरम्यान आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। मात्र काँग्रेसकडून ज्या जागांवर दावा केला जात होता त्यामुळे जागा वाटप निश्चित होत नव्हतं। काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी माहिती दिली की आपने काँग्रेसला उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली आणि चांदनी चौक अशा 3 जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नव्हता। मागील निवडणुकीची आकडेवारी काय सांगते दिल्लीमधली ही जरा बघूया। 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 7ही जागांवरती भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता। या निवडणुकीत भाजपला 56% जवळपास मते मिळाली होती, तर काँग्रेसला 22% आणि आम आदमी पक्षाला 18%पेक्षा थोडी जास्त मते मिळाली होती। आता इंडियन एक्सप्रेस ज्या वृत्तपत्रानुसार विचार केला तर भाजपला चांदनी चौक, ईशान्य दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली या जागांवर कडवी टक्कर आम आदमी पक्ष देऊ शकतो। या जागांवर भाजपतून काँग्रेसमध्ये आलेल्या कोणत्याही नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते। दिल्लीमधल्या खासदारकीची मोहिनी बड्या नेत्यांनाही पडते। पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजधानीत 3 खासदार होते, ते आता 7 झाले आहेत। पहिल्या निवडणुकीत दिल्लीतून दिल्लीचे गांधी असे म्हटले जाणारे CK नायर, सुचेता कृपलानी व नवल प्रभाकर विजयी झाले होते। त्यानंतरच्या इतिहासात जर बघितलं तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सोबतच UPAचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांपासून लालकृष्ण अडवाणी, शीला दीक्षित, सुषमा स्वराज, विजयकुमार मल्होत्रा यांसारख्या अनेक दिग्गजांनी दिल्लीतून लोकसभेत प्रवेश केला किंवा तिथून करण्याचा प्रयत्न केला।
2014 नंतर राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकतील असे खासदार दिल्लीतून देणे भाजपने बंद केले। दुसरीकडे मतदार म्हणून दिल्लीचाही तोंडवळा बदलत गेला। पंजाबी व नंतर बंगाली लॉबीचा प्रभाव काही भागांपुरता मर्यादित राहिला व पूर्वांचली, बिहारी, नोकरशाहीत वर चष्मा असलेल्या दाक्षिणात्य दबावगटांचा उदय झाला व राजकीय पक्षांनीही समीकरणे बदलणे कालांतरानुसार भाग पडलं। नवी दिल्ली हा स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात आम्ही भाजपसाठी मोठं आव्हान उभं करू शकतो। या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी राहतात। हे कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर नाराज आहे। याशिवाय इतर 3 मतदारसंघातही आम्हाला स्थानिकांचा प्रचंड पाठिंबा आहे। आम्ही गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे। तसेच मनीष सिसोदिया यांच्या विरोधातील कारवाईमुळे जनतेमध्ये नाराजी आहे असं आम आदमी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे यंदा दिल्लीत भाजपसाठी आम्ही आव्हानात्मक परिस्थिती उभी करू असं आम आदमी पक्षाला वाटतंय। या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे 2014 साली निवडणूक झाली त्या काळात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते। 2019 साली, 14 साली देखील ते वेगळे लढले, 19 साली देखील ते वेगळे लढले। त्याचा थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला होता। पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दिल्लीमध्ये तरी एकत्र लढतोय। त्याचा कितपत फायदा हा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला होईल आणि किती नुकसान ते भाजपला होईल किंवा या उलटं होईल, याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, आपल्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा। त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।